we will see about the states of substances. पदार्थाच्या अवस्था. Water is found in the nature in the three states: solid, liquid and gaseous. In all the three states, the individual particles of water remain the same. However, the arrangement of the particles in each of these states is different. पदार्थाच्या अवस्था. निसर्गातील पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा तिन्ही अवस्थांमध्ये आढळते. अवस्था बदलली तरी तिन्ही अवस्थांमध्ये पाण्याचा प्रत्येक कण एकसारखा असतो. तथापि स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये त्याची मांडणी वेगळी असते. आता निसर्गातील जे पाणी आहे, आपण दैनंदिन जीवनामध्ये जे पाणी वापरतो, वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो. कुकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, बाथिंग आहे, वॉशिंग आहे, अशा वेगवेगळ्या कारणासाठी पाणी वापरतो. आणि पाणीही आपण वेगवेगळ्या स्वरूपात सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. सॉलिड म्हटलं की बर्फाच्या स्वरूपात पाणी, लिक्विड वॉटर, ड्रिंकिंग वॉटर आणि गॅसियस स्टेट. मग त्यातली पाणी हे तर कणांनी, पार्टिकल्सनीच बनलेलं आहे. तिन्ही अवस्थात त्या कणाची साईज मात्र सेम असते. As a result, we see different in the properties of solid, liquids and gaseous. All substances in the nature have a particle form, that is, they are made up of particles in the nature. Every substance occurs in a specific state. Accordingly, that substance is called solid, liquid or gas. For example, aluminum and coal are solids, kerosene and petrol are liquids, while nitrogen and oxygen are gaseous. वरती आता वॉटरचे एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड, गॅसियसमधले आहेत. जो आईस आहे तो आईस कशामध्ये आहे? सॉलिड फॉर्ममध्ये आहे. ग्लासमध्ये जे फिल्ड वॉटर आहे ते कशामध्ये आहे? लिक्विड स्वरूपामध्ये आहे. आणि आता पार्टिकल्स इन सॉलिड. सॉलिडमध्ये पार्टिकल्स कशा असतात? व्हेरी क्लोज टू इच, ते एकमेकांच्या फार जवळ असतात. आणि पार्टिकल्स इन लिक्विड, लिक्विडमध्ये थोडे फार दूर असतात पार्टिकल्स ते. मात्र गॅसियसमध्ये ते फार बरेचसे दूर असतात. पाण्याच्या अवस्था माहिती आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. ते पार्टिकल्स सॉलिडमध्ये फार क्लोज असतात, लिक्विडमध्ये थोडेफार जवळ असतात आणि गॅसियसमध्ये फार दूर असतात. तर त्यामुळे बर्फ, पाणी आणि बाष्प यांच्या गुणधर्मातही आपल्याला काय होतो? फरक दिसून येतो. ॲज अ रिझल्ट वी सी डिफरन्स इन द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसियस. निसर्गात आढळणारे सर्व पदार्थ कण स्वरूपात असतात. ऑल सबस्टन्सेस इन नेचर हॅव अ पर्टिक्युलेट फॉर्म. सामान्यपणे प्रत्येक पदार्थ हा एका ठराविक अवस्थेमध्ये असतो. त्यावरून त्या पदार्थाला तो स्थायू, द्रव, वायू पदार्थ आहे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम असेल, कोळसा असेल, हे स्थायू पदार्थ आहेत. केरोसिन, पेट्रोल हे कोणते आहेत? द्रव स्वरूपातील आहेत. नायट्रोजन, ऑक्सिजन हे वायू आहेत. आता ऑक्सिजन जो की आपण श्वासोश्वास घेण्यासाठी ह्युमन बिंग कशावरती अवलंबून असतात? ऑक्सिजनवरती अवलंबून असतात. हे ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजनसुद्धा कशा स्वरूपात आहे? गॅसियस स्टेटमध्ये आहे, वायू स्वरूपामध्ये आहे. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. सबस्टन्सेस मे डिफर with respect to properties like hardness, transparency, color, smell, solubility in water, etc. आता वेगवेगळ्या पदार्थामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. पदार्थामध्ये कठीणपणा असतो, पारदर्शकपणा असतो, रंग असतो, वास असतो, चव असतो, पाण्यात विरघळणे असे विविध गुणधर्म असतात. आता साल्ट हा पाण्यामध्ये विरघळतं, मग ते काय आहे? तो सोल्युबल आहे. सोल्युबिलिटी त्याची प्रॉपर्टी आहे. आयर्न असेल, व्हेरी हार्ड असतं, स्मूथ असतं का? नाही. ग्लासचा गुणधर्म काय? प्रॉपर्टी काय? त्याची ट्रान्सपरन्सी असते. एकातून आरपार दुसरीकडे प्रकाश जातो आणि आपल्याला त्याच्या पलीकडची वस्तूसुद्धा दिसू लागते. हा ग्लासचा गुणधर्म आहे.
कशांना रंग असतो, वास असतो, चव असते, टेस्ट असते. हे प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळे गुणधर्म असतात. सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट. मग आता पदार्थ नेमकं कशाला म्हणायचं आणि वस्तू कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट, ते पाहायचं आहे. कॅन यू टेल? अस्मिता वेंट टू बाय अँड अर्थन पॉट. दिअर सी सॉ मेनी थिंग्स केप्ट फॉर सेल. अस्मिता माठ आणण्यासाठी गेली होती. तिथे तिने विकायला ठेवलेल्या अनेक वस्तू पाहिल्या. अस्मितानं काय केले, ती माठ आणायला गेली, मात्र तिथं विकण्यासाठी ठेवलेल्या तिने अनेक वस्तू पाहिल्या. हाऊ डीड द आयडेंटिफाय व्हॉट इज सी नीड? या सर्वांमधून तिला हवा होता तसा माठ तिने कशावरून ओळखला? अस्मिता कशासाठी गेली होती? माठ आणण्यासाठी. पण तिथे वेगवेगळ्या वस्तू पाहिल्या तिने आणि तिनं कशावरून ओळखा? हाऊ डिड सी आयडेंटिफाय व्हॉट सी नीड? ती या सर्वांमधून तिला माठ हवा हे कसं समजलं? त्याच्या शेपवरून, त्याच्या साईजवरून तिनं ठरवलं. त्याला एक प्रत्येक वस्तूला एक स्पेसिफिक शेप असतो, त्याची साईज असते, आकार असतं. ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट, लाकूड काय आहे हो? सबस्टन्स आहे. आणि लाकडापासून बनवलेलं चेअर हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. माठ कशापासून बनतो? सॉईलपासून. सॉईल काय आहे? सबस्टन्स आहे. आणि माठ काय आहे? ऑब्जेक्ट आहे. सिंपल आहे. फ्रॉम व्हॉट सबस्टन्स हॅड द पोटर मेड ऑल द थिंग्स? आता माठ जो विकण्यासाठी ठेवला आहे त्याच्याकडे वेगवेगळ्या वस्तू आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत. ह्या कशापासून बनलेल्या आहेत? मातीपासून बनवतात ना. फ्लॉवर पॉट असेल, माठ असेल आपला पाणी पिण्याचा जे यूज करतो, माठ. डू यू नो? माहिती आहे ना सर्वांना? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट? पदार्थ आणि वस्तू यामध्ये नेमका काय फरक आहे? तर आत्ताच उदाहरण सांगितलं की लाकूड हा काय आहे रे? वूड. सबस्टन्स आहे, पण वूडपासून जे आपण कबर्ड बनवतो हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट्स हॅव डेफिनाइट शेप. ऑब्जेक्टला काय असतो? डेफिनाइट शेप असतो. दिअर पार्ट्स आर पुट टुगेदर इन अ पर्टिक्युलर वे. ऑब्जेक्ट्स आर मेड अप फ्रॉम सबस्टन्सेस. ऑब्जेक्ट कशापासून बनतात? सबस्टन्सेसपासून. ऑब्जेक्टला काय असतो? एक पर्टिक्युलर शेप असतो. वस्तूंना विशिष्ट आकार असतो, त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते आणि वस्तू ह्या पदार्थापासून बनलेल्या असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. माहिती आहे? समजलं? Look at the objects in the picture above. What substances are they all made up from? वरील वस्तू कोणकोणत्या पदार्थापासून? इथे चित्रामध्ये पाहायचे की वरील वस्तू आता वूड दिलेला आहे, लाकूड. लाकडापासून काय बनवलेलं आहे? बनवलेलं दिसतोय. टेबल आहे, चेअर आहे, बॅट आहे. हे कशापासून बनलेलं आहे? वूड काय झाला मग? सबस्टन्स झाला आणि ते काय झाले मग? ऑब्जेक्ट. एनर्जी. कॅन यू टेल? एनर्जी. तर एनर्जी नेमकं आपण कशाला म्हणतो? वी मेक युजफुल ऑब्जेक्ट्स फ्रॉम अ व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस. अनदर यूज ऑफ सबस्टन्सेस इज दॅट वी गेट एनर्जी फ्रॉम सेम ऑफ देम. कॅन यू टेल? विविध पदार्थापासून आपण अनेक उपयुक्त वस्तू बनवतो. पदार्थांचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजेच पदार्थापासून आपल्याला काय होत असते? ऊर्जा मिळत असते. देअर इज अ कार. इट्स टँक इज फुल ऑफ फ्युअल बट इट डज नॉट मूव. व्हाय इज इट दॅट? एक गाडी उभी आहे आणि त्याच्यामध्ये इंधन भरलेलं आहे, परंतु ती पुढे चालू शकते का? नाही चालू शकत. ड्रायव्हिंग केल्याशिवाय चालू शकेल का? नाही चालू शकणार. वेन वी हॅव run a long distance we feel tired, we have to stop. Why is that? आपण खूप अंतर धावलो तर आपल्याला थकवा येतो, आपल्याला थांबावे लागते. असे का होते? आपण एनर्जी म्हणजे जास्त वापरतो आणि पुन्हा काय होतो? आपल्या शरीराची कॅपॅसिटी संपते आणि आपल्याला त्यामुळे काय होतं? थकवा यायला लागतो. घरी गेलं तर आपण थकतो. स्कूलमधनं घरी गेला तर आपण थकतो का? दिवसभर इकडे जा तिकडे जा, आपलं एक्झर्शन होतं आणि एनर्जी पूर्ण बॉडीतली कमी होते आणि त्यामुळे आपण थकतो.